तासांमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील। अर्थातच दिवसभरातला महत्त्वाचा विषय आहे। अनिल देशमुख पुढच्या काही क्षणांमध्ये राजीनामा देतील। मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सुपूर्द करतील आणि मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारतील। सूत्रांनी माहिती दिली आहे। सध्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरच आहेत अनिल देशमुख आणि तिथून काही क्षणांमध्ये ते वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपवतील। मुख्यमंत्री सध्या वर्षा या निवासस्थानीच आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल की अनिल देशमुखांनी राजीनामा दिलाय आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय। गृहमंत्री पदाचा राजीनामा अनिल देशमुख पुढच्या काही क्षणांमध्ये सुपूर्द करतील। गृहमंत्री अखेर पायउतार होतील पुढच्या काही मिनिटांमध्ये। हे 100 कोटी खंडणीचं किंवा 100 कोटी मागण्याचं वसुलीचं जे प्रकरण आहे ते त्यांना चांगलंच भोवलेलं आहे आणि कोर्टानं हे स्पष्ट केलंय की सीबीआय ने प्राथमिक चौकशी या सगळ्याची करावी। मग विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला की सीबीआयने जर चौकशी करावी तर गृहमंत्री पदावर ते राहतील तर चौकशी कशी होणार आणि महाविकास आघाडीमधून सुद्धा दबाव वाढत होता। त्यामुळे आता अखेर पुढच्या काही मिनिटांमध्ये अनिल देशमुखांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल। गृहमंत्री अनिल देशमुख अखेर पायउतार होतील पुढच्या काही क्षणांमध्ये, पुढच्या काही मिनिटांमध्ये। दिवसभरातली ही सगळ्यात मोठी घडामोड आहे। एका बाजूला कोरोनाचं संकट आहे, कडक निर्बंध लादले गेलेले आहेत आणि असा सगळा कोरोनाचा सामना महाविकास आघाडी आणि आपण सगळे सर्वसामान्य करत असताना गृहमंत्री पदाचा राजीनामा देतील अनिल देशमुख। नवाब मलिकांनी काय स्पष्ट केलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना बघा। जे हायकोर्टाने कमिशनर परमवीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखजी झाला नसता तो पवार साहेबांच्या आदेशाने झाला आणि त्यामुळे मी समाधान व्यक्त करतो। कारण शेवटी राजकारणात आणि समाजकारणामध्ये जोपर्यंत अशी परंपरा निर्माण होत नाही की जे जे चुकेल त्याला शासन आहे तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही। आणि त्यामुळे हायकोर्टाच्या डिसिजन नंतर सुद्धा एक मनामध्ये शंका होती की पवारसाहेबांच्या घरी मीटिंग सुरू आहे, पवारसाहेब काय निर्णय देत आहेत। कारण पवारसाहेबांच्या घरी मीटिंग तर धनंजय मुंडेंच्या वेळेला सुद्धा 6 तास चालली, पण फायनली निर्णय असा झाला की नाही, धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत। अनिल देशमुखांवर ज्या वेळेला परमवीर सिंगांनी आरोप केला त्या आरोपानंतर सुद्धा पवारसाहेबांकडे मीटिंग झाली, पण फायनल निर्णय झाला की राजीनामा नाही द्यायचा। आणि मग पवारसाहेबांनी बऱ्याच गोष्टी या त्यांना पुरेसं ब्रीफिंग न झाल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न केला। अनिल देशमुख त्यावेळेला कोरोनाने आजारी होते, मग ते क्वारंटाईन होते आणि मग सगळ्याच विषयात ज्यावेळेला खोटे पडले त्यावेळेला मात्र त्यांनी बोलणंच बंद केलं। आणि त्यामुळे आज जोपर्यंत पवारसाहेब निर्णय करत नाहीत तोपर्यंत राजीनामा झाला नसता। मग मी खूप समाधान व्यक्त करतो की पवारसाहेबांनी संवेदनशीलतेने सीबीआयची इन्क्वायरी लागल्यानंतर मंत्रिपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून हा निर्णय घेतलाय। मी त्याचं समाधान व्यक्त करतो। याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला दिसते? कारण मोठं पद आहे गृहमंत्री पद। 15 दिवसाच्या सीबीआयच्या इन्क्वायरीमधून इतके विषय बाहेर येतील। वाझे तर NIA जवळ जे बोलले ते अजून बाहेर यायचंच आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा राजकारण्यांवरचा विश्वासच उडेल अशा घटना ऑलरेडी घडल्याच आहेत की एक मंत्री 22 वर्षाच्या मुलीबरोबर संबंध काय ठेवतो, मग ती आत्महत्या काय करते, मग त्यांचा टॉक काय बाहेर पडतो, राजीनामा कसा देत नाहीत, मग फोटो कसे बाहेर पडतात। एक मंत्री 15 वर्ष एका महिलेवर संबंध आहे असं कसं म्हणतो तरी तो मंत्रिपदावर राहतो। भ्रष्टाचाराचा तर कळस झालेला आहे। आणि त्यामुळे आता सीबीआयच्या 15 दिवसाच्या प्रायमरी इन्क्वायरीमधून अनिल देशमुखांनी अशा प्रकाराने वाजेंना म्हटलं होतं की नाही की दर महिन्याला 100 कोटी कलेक्ट करून द्या, त्याने हिशोब समजावून सांगितला होता की नाही, हे सगळंच बाहेर पडेल। टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की तुम्ही काही नष्ट केलं तरी ते कुठेतरी सेव्ह केलेलं असतं आणि त्यामुळे हे सगळं बाहेर पडेल आणि सीबीआय त्यांच्या स्टाईलने बाहेर काढेल आणि सीबीआय काढेल हे अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपाचं। अजून वाजे बोलायचेच आहेत ना, म्हणजे वाजे बोलायचे तुम्ही वाजे बोलले आहेत तर ते बाहेर यायचंच आहे। त्याच्यातून खूप वाईट स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल। एका बाजूने कोरोनाने लोक संत्रस्त आहेत, सरकार त्याच्यामध्ये अपयशी झालेलं आहे, सुविधा वाढवत नाहीत। डॉक्टरने अरे बाबा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाच्या मुलांना डॉक्टर म्हणजे काय, तिथे काय ऑपरेशन करायचं काय,
ज्याला ऑक्सिजन लावता येईल. आत्ताचा कोरोना जो आहे तो व्हेंटिलेटरकडे शिफ्ट होत नाही, तो ऑक्सिजनकडे शिफ्ट करतो. ऑक्सिजन लावायला काय तर तुम्हाला मला सुद्धा ट्रेनिंग देण्यात येईल, मेडिकलचे असेल. पण कोरोनाने संत्रस्त लोक असताना अशा प्रकारच्या भीषण घटना समोर येत आहेत. त्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा, सगळ्या समाजकारणाचा, राजकारणाचा विश्वास उडतो. सर, एकीकडं राठोडांचा राजीनामा झाला, तेही भयंकर रेटा लावला. त्यानंतर आता देशमुखांच्या याच्यासाठी कोर्टाचा निर्णय आला. हे 3 पक्षाचं सरकार आहे, शिवसेना आणि NCP यांच्या मताने राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसची तशी कुचंबणा झालेली आहे. राजकीय काही परिणाम होईल का या सरकारवरती, या मंत्र्यांच्या राजीनामा झालेले 2 मंत्र्यांचे? नाही, कसं आहे की जी घटना आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये जोपर्यंत महावसुली आघाडी सरकारचं जे बहुमत आहे ते कमी होत नाही तोपर्यंत ते पडण्याचं काही कारण नाही. 2 राजीनामे झाले. मी तर 15 दिवसापूर्वी मेहताजी म्हटलंच होतं की 2 होणार आहेत, त्यातलं 1 झाला, अजून 1 होईल. हां, आणि ज्या वेळेला 2 म्हटले होते त्यावेळेला 2 होते, आता मी म्हणतो त्यावेळेला आणखीन काही आहे. पण त्यानंतरसुद्धा महावसुली आघाडीचं जे बहुमत आहे ते कमी होत नाही. आणि किती आरोप झाले तर ते कुठे हरिश्चंद्राचे अवतार आहेत, अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे आता आम्ही सत्ता सोडतो असा विषय नाही. या परिस्थितीमध्ये ह्यांनी राजीनामा द्यायचा असेल तर प्रचंड मोठं जनआंदोलन व्हावं लागेल, जे बिहारमध्ये झालं होतं, जे गुजरातमध्ये झालं होतं. त्याला नवनिर्माण आंदोलन म्हटलं गेलं. जयप्रकाश नारायण नेतृत्व दिलं की अब जनता आईये सिंहासन खाली करो. कोरोनाने लोक इतके हैराण आहेत आणि तुम्ही कोणी आंदोलनं करू नये म्हणून कोरोनाचे निर्बंध इतके कडक केले आहेत की त्यामुळे काही दिवस चालेल, पण याचा स्फोट होईल. दुसरीकडे तुम्ही ज्या कोरोनाचा उल्लेख केला आणि डॉक्टर्स नाही आहेत वगैरे, कबुली द्यावी लागली, जे निर्बंध आहे त्याच्यामध्ये पण प्रचंड कन्फ्युजन आहे. एकीकडे प्रायव्हेट ऑफिसेस, खाजगी ऑफिसेस बंद असं म्हटलेलं आहे. त्यामुळं कळत नाही अनेक लोकांना की आपण जायचं किंवा काय, किंवा रात्री 8 ते सकाळी 7 असे राज्यामध्ये निर्बंध आहेत. पुण्यामध्ये मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आहे. एकीकडं ऑटो रिक्षा आणि कॅब सुरू आहेत, परंतु PMP बससारखं जे सर्वसामान्यांना परवडणारं वाहन आहे ते बंद आहे. तर ह्याच्यामुळं काय वाटते का, ह्याच्यामुळे प्रचंड गोंधळ किंवा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे? असं आहे की ज्या वेळेला मी उद्धवजींवर बोलतो त्यावेळेला काही उद्धवजींची माझी दुश्मनी नाही, आमचं काही शेताला शेत लागून नाही आहे. ज्या वेळेला मी बोलतो त्या वेळेला उद्धवजींवर राज्याच्या हितासाठीच बोलतो. आणि हेच बोलतो की उद्धवजी, समजा प्रशासनातला अनुभव तुमचा कमी आहे, माझाही कमी होता, तर काही चांगले सल्लागार घ्यायचे असतात की जे योग्य मार्गदर्शन करतात. तुमचे सगळे सल्लागार तुम्हाला चुकीचा सल्ला देतात आणि त्याच्यातून तुमची प्रतिमा एक गोंधळलेला नेता अशी समोर येते आहे. आता तुम्ही जी यादी वाचली, मी त्याच्यामध्ये आणखीन वाढ करेन. किंवा तुम्ही एका बाजूने सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्यायला पैसे नाही म्हणता आणि आमदाराचे 2 कोटीचे 4 कोटी करता. 350 आमदारांचे 2 कोटी वाढवलं की डायरेक्ट 700 कोटी होतात. केंद्राने खासदार निधी बंद केला. हां, मी आमदार असूनही असं म्हणेन की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही आमदार निधी बंद केले, 1400 कोटी मिळतात ना. 1400 कोटी रुपयामध्ये मी गणित केलं आहे त्याप्रमाणे 6 वेगवेगळ्या प्रकारच्या हातावर पोट असणाऱ्या घटकांना पॅकेज देतात. रिक्षावाल्याला देता येतं, घरी काम करणाऱ्या ताईला देता येतं, फेरीवाल्याला देता येतं. शेवटी महाराष्ट्रामध्ये फेरीवाले आहेत किती असतील तर पुण्यामध्ये मला असं कळलं 37,000 आहे, मुंबईमध्ये 50,000 आहेत. सगळ्यांना 10,000 रुपये दिले, त्याच्यातून काय 100-200 कोटी गेले. आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण गोंधळलेले आहात आणि त्यामुळे महाराष्ट्र अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत न्यायला तुम्ही कारणीभूत होतात. कारण तुम्ही मुख्यमंत्री, तुमचं ऐकावंच लागतं. तुम्ही म्हणालात की इकडे सूर्य, तर तो सूर्य म्हणावंच लागतं. तुमच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे महाराष्ट्राची वाट लागते. अनिल देशमुखांच्या राजीनामा हिंदीमध्ये अनिल देशमुखांचा गृहमंत्री अनिल देशमुख जी का फाइनली इस्तीफा हुआ, लेकिन ये इस्तीफा हाईकोर्ट ने CBI की इंक्वायरी डिक्लेयर करने के बाद भी नहीं होता यदि पवार साहब नहीं निर्णय करते. पवार साहब ने ये निर्णय किया. हम समाधान व्यक्त करते हैं कि हम उनसे अपेक्षा ही करते हैं कि गत 54 साल के पॉलिटिक्स में उन्होंने कभी अन्याय सहन नहीं किया. पॉलिटिक्स तो हर व्यक्ति करता है, लेकिन पहली बार ऐसा हुआ कि धनंजय मुंडे के मामले में और अनिल देशमुख के मामले में 6 घंटे बैठकें चली. बैठक का निष्कर्ष ऐसा निकला कि इस्तीफा नहीं देना. लेकिन अभी शायद कानून की भी मर्यादा होगी
और इस बार शायद पवार साहब जी को लगा होगा कि नहीं, लोगों की ये मांग है तो ये करना पड़ेगा और कानून की भी मांग है, तो हम समाधान व्यक्त करते हैं। अब सीबीआई इसमें से सारे विषय बाहर निकलेगी कि भाई अनिल देशमुख जी ने वाजे जी को 100 करोड़ का टारगेट दिया था, तो किन से कितनी अमाउंट आती थी, किनको किनको मिलती थी। ब्लैक बिजनेस जो भी होता है उसमें बहुत प्रामाणिकता रहती है, उसका चिट्ठा लिखा होता है, तो सारे चिट्ठे बाहर निकलेंगे। और एनआईए के पास वाजे जी ने क्या बोला वो तो बाहर निकलना ही है। तब इस महाराष्ट्र में सर्वसामान्य व्यक्ति के मन में राज्यकर्ताओं के बारे में क्या क्या भाव रहेगा ये हम लोग विज्युअलाइज नाही कर सकते। सर तुम्ही जसं मला वाटतं की 2 मंत्री जातील असं म्हटलं होतं, तेव्हा एक गेला, अजून 2 जातील म्हटलं होतं तेव्हा अजून एक गेला, कदाचित आणखी 1-2 विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार